नमस्कार मैत्रिणीनं, आज आपण करणार आहोत कचोरी. आपण काल समोसा पाहिला, म्हणलं चला आज आपण कचोरी करूया. तर यासाठी ना मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे. आता जी माझी रेग्युलर वाटी असते ना, प्रत्येक वेळेस दाखवते तुम्हाला, ही त्याच वाटीने मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. तर आता त्या मैद्यात टाकण्यासाठी ना, त्या मैद्याच्या हिशोबाने एक अर्धा चमचा मी मीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यातनं मी आता तेल टाकते. आपलं खाण्याचं भाजीचं तेल रेग्युलरचं जे असतं ना, तेच ते गरम केलं नाही काही नाही, जसं थंडच तेल टाकलेलं आहे. एक पोहे खायच्या चमच्याने 1-2 चमचे तर तेल टाकून घेतलं आणि हाताने चांगलं मिक्स केलं त्याला. असं दोन्ही हातावर घेऊन चोळायचं. आपण समोश्याला कसं चोळतो ना, सेम तसंच चोळायचं. आणि त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून ना असं त्याचा आता याचा घट्ट गोळा नाही करायचा. आता याचा ना आपल्याला नरम गोळा करायचा. म्हणजे आपण समोश्याचा कसा घट्ट केला तर तसा नाही करायचा. तर तेलाचं मोहन टाकले का नाही, परफेक्ट झाले का नाही ओळखण्यासाठी आपण हातात घेतलं पीठ, तर असं मूठ तयार त्याची झाली. मग आता आपण मी थोडं थोडं पाणी टाकून त्याचा गोळा मळू. तर आपण ना समोश्याला एकदम घट्ट गोळा मळला होता. तर आता आपण समोश्याला तसं सारखा घट्ट गोळा न मळता त्याला ना आपण जरा नरम करणार आहोत. आता हा गोळा ना समोसासारखा झालेला आहे सेम. तर आपल्याला असा नको आहे, आपल्याला आता थोडासा पातळ करायचा आहे. तर मी ना थोडंसं पाणी आणखीन घेतलं आणि त्याला ना असं मऊ केलं. असं हाताची आपण कणिक कशी मऊ करतो ना, तसं एक चांगलं मऊ व्हावं आपल्याला. त्याची हातावर घेतले की अशी पूर्णाची पारी कशी करतो आपण, तसं त्याची ह्याची पारी करावी लागते आपल्याला. त्या हिशोबाने मऊ करायचं जरा. तर पूर्ण मऊ झालं ना, मी तुम्हाला दाखवते. तर मला ते मऊ करण्यासाठी एक पाण्याचं प्रमाण एक पाव वाटीपेक्षा थोडं जास्त, एक पाव वाटी 2-3 चमचे पाणी लागलं आपले पोहे खायच्या चमच्याने. तर तुम्हाला पाण्याचं बी प्रमाण कळावं म्हणून सांगते. तर तुम्ही पाहू शकता कसं मऊ झाले तिथपर्यंत. आता याला ना मी अर्धा तास भिजून देते. तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊ. तर अगोदर आपण मसाला तयार करू. त्यासाठी मी इथं पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा बडीशोप, 1 चमचा धणे, 1 चमचे जिरे हे ना मंद आचेवर 1-2 मिनटं भाजायचं. एक वास येऊस तर त्याला कलर थोडासा चेंज होऊस तर जास्त करपवायचं नाही. आणि ते चांगलं भाजलं की नाही, आता गॅस बंद करायचा आणि ते थंड करायला ठेवायचं. आणि ते थंड झालं की नाही की ते मिक्सरच्या भांड्यात असं फिरवून घ्यायचं. आता आपण समोस्याला ओबडधोबड फिरवून घेतो, पण कचोरीला ओबडधोबड नाही फिरवायचं. असं जरा बारीकच पेस्ट करायची त्याची. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पावडर व्हावी या हिशोबाने. तर आपल्या आता हा मसाला तयार आहे. आता आपण हिरवं वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी इथं मी अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. आता आपण ना 1 वाटी मैदा घेतला, त्यासाठी त्याच्या हिशोबानेच मी हे साहित्य घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त करायचे असतील कचोऱ्या तर तुम्ही सामान वाढवू शकता. तर आता ना इथे आपलं वाटण पण तयार झाले. आता आपण त्याचं सारण तयार करू. तर त्यासाठी तेल गरम करायला ठेवलं. इथं पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे तेल टाकले मी. तर तेल गरम झाले की मोहरी टाकली. मोहरी तडतडली की जिरे टाकले. आपले जिरे चांगले फुलले की हिंग टाकला. एक चिमूटभर हिंग टाकायचा आणि जे आपण वाटण तयार केले ना हिरव्या मिरचीचं, लसणाचं, ते वाटण टाकून घेतलं. आता हे वाटण पण ना तेलात चांगलं परतून घेते. आणि हे वाटण चांगलं परतलं की नाही तेलात, की नंतर आपण त्याच्यात जे आपण तो कोरडा मसाला करून ठेवलेला आहे ना, तो कोरडा मसाला टाकायचा. आणि त्याच्या आधी थोडीशी हळद टाकायची, एक अर्धा चमचा. आणि हळद चांगली त्यात टाकली की मिक्स करून घ्यायची हळद. आणि नंतर तो आपण जे कोरडा मसाला केला आहे ना, तो कोरडा मसाला त्याच्यात टाकायचा. आणि तो मसाला टाकल्यास पण ना चांगलं असं हलवून घ्यायचं. एक चांगल्या प्रकारे तेलात ते मिक्स झालं पाहिजे. तर आता आपल्या तेलात हे चांगलं एक मिक्स झाले. तर आता याच्यात आपण लाल तिखट टाकणार आहोत. तर आपण आता ना हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या 4-5, पण आपल्या आता ते मिरची एवढी तिखट नाही म्हणून मी ना जरा लाल मिरची पावडर ना जरा जास्त घेतली, 1-2 चमचे छोट्या चमच्यानी. आणि हा ना गरम मसाला घेतलेला आहे 1 चमचा. आता तुम्हाला कसं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही त्याचं प्रमाण मसाल्याचं टाकू शकता. आणि आता ना मी एक चमच्याभर मीठ टाकलेलं आहे. आता आपल्या मिश्रणाच्या हिशोबाने आता 1 वाटी मैदा घेतला होता आपण सारणाला, तर ह्याला पारीला. तर त्याच्यासाठी आता आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ लागणार आहे सारणाला. तर आपण बेसन पिठाची कचोरी करणार आहोत, बटाट्याची किंवा मटारची करणार नव्हतं. आपण बेसन पीठ टाकून आपलं सारण बनवणार आहोत. तर मी ना 1 वाटी मैद्याचं आवरण होतं, त्याच्यासाठी अर्धी वाटी बेसन पिठाचं सारण करणार आहे. तर आता ही अर्धी वाटी बेसन पीठ ना तेलात चांगलं मिक्स करून घेतलं. 1-2 मिनटं तेलात भाजलं. तुम्ही पाहू शकता नुसतं तेलात खूप छान खमंग भाजले हे. तरी पण ह्याला आपल्याला एक वाफ द्यायची आहे. तर वाफ देण्यासाठी ना त्याला आपल्याला थोडा पाण्याचा हापका द्यायला पाहिजे. तर कोरडंच 2 मिनटं तेलात भाजलं आणि नंतर ना त्याला असं थोडं थोडं पाणी टाकते. एक अगोदर पोहे खायच्या चमच्याने ना सुरुवातीला 1 चमचा
पाणी टाकते आणि चांगलं मिक्स करते. ते पाणी तेवढं त्याच्यात शोषून घेते. आपले गरम असल्यामुळं बेसन पीठ तुम्ही पाहू शकता मी त्याला चांगलं हे करते. सुरुवातीला असे गोळे दिसतात, पण तुम्ही बघा भाजल्यानंतर ते मोकळं झाले. तर मी आणखीन 1 चमचे त्याच्यात पाणी टाकते. म्हणजे पोहे खायच्या चमच्याने बरोबर 2 चमचे मी एवढ्या पिठाला पाणी टाकलेलं आहे. कारण तेलाचं प्रमाण जास्त होतं, त्याच्यामुळं पाणी कमी लागलेलं आहे. तर आपल्याला हे जास्त पण ओलं करायचं नाही. जर जास्त ओलं केलं ना तर आपली कचोरी अशी खस्ता होत नाही. तर आता मी ना ह्याला गॅस बारीकच ठेवलेला आहे आणि ती झाकण टाकून त्याला 3 मिनटं बारीक गॅसवर त्याला झाकून ठेवलं. 3 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता एकदम छान झाले. आता हे चांगलं मिक्स करून घेते. गॅस बंद केला आहे मी आता. 3च मिनटं त्याला झाकून ठेवलं. खाली चिटकलं होतं थोडंसं, ते पण काढलं. एकजीव केलं चांगलं मिक्स करून. आणि ह्याला ना आता गॅस जरी बंद केला तरी झाकण टाकून 2 मिनटाची आणखीन वाफ देते. म्हणजे त्याच्या गरमीतच त्याच्याच गॅस बंदच करायचा आणि त्याच्या गरमीची जी वाफ असते का त्याच्यातच ते 2 मिनटं तसंच ठेवायचं झाकून. आणि ते झाकून ठेवायचं आणि नंतर ते थंड करायला 2 मिनटानंतर ताटात काढून घ्यायचं थंड करायला. तर 2 मिनटं ते झाकून ठेवलं तसंच बंद गॅसवर. आता हे थंड करण्यासाठी मी हे एक ताटात काढून घेते, म्हणजे ताटात लवकर थंड होईल. तोपर्यंत आपण आपलं मैदा मळलेलं आवरण आपलं अर्धा तास झालेलं आहे, ते कसं झालं ते पाहूया. तर आता ते आपण मळायला घेऊ. तर हे सारण थंड करायला ठेवू. तर आपण आता आवरण पाहूया. तर तुम्ही पाहू शकता आवरण आपलं खूप छान झाले. चांगले एक अर्धा तास भिजून दिलं, मस्त परफेक्ट झाले. आपल्याला असंच हवं होतं. तर आता याचे ना मी छोटे छोटे असे गोळे करून घेते. तर माझ्या ना एवढ्या 1 वाटी मैद्याच्या 6 कचोऱ्या झाल्या. प्रमाण तुम्हाला लक्षात यावं म्हणून सांगते. आणि याला ना सारण पण परफेक्ट झाले, शिल्लक राहिलं नाही ना, कमी पडलेलं नाही. तर 1 वाटी मैदा असेल तर त्याच्यासाठी अर्धी वाटी बेसन पिठाचं सारण करा, परफेक्ट होते. आता तुमची वाटी केवढी आहे त्याच्यावर कचोऱ्याचं प्रमाण राहील कमी जास्त, पण वाटी केवढी का असाना सारणाला बेसन पीठ तेवढंच घ्या. तर आता आपण गोळे करून घेतले, त्याचे 6 गोळे झालेत. आता हे सारण आहे का, ह्याचे सारणाचे पण आपण तसेच गोळे करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता परफेक्ट सारण झाले. असं सारण पाहिजे, असा गोळा झाला पाहिजे त्याचा. जास्त पण ओलं नको आहे हाताला चिटकण्यासाठी. जर तसं झालं का ना तर आपली कचोरी अशी खास्ता होत नाही, अशी मऊ लूज पडते ती. तर आपलं तुम्ही पाहू शकता पाणी पण जास्त टाकायचं नाही. तेल जर तुम्ही तेवढं टाकलं ना तर मग पाणी कमीच टाकायचं, 1-2 चमचे फक्त. तर तुम्ही पाहू शकता आपलं आवरण झालं, सारण तयार झालं. तर आता आपण करायला घेऊया कचोरी. तर कचोरी करण्यासाठी ना आपण पुरणाला कसा उंडा करतो सेम तशाच प्रकारे का नाही आधी आपण मैद्याचा असा उंडा करून घ्यायचा हाताच्या साह्याने. आणि आपण पुरण कसं भरतो सेम त्याच प्रकारे त्याच्यात आपण पुरणाचा गोळा कसा टाकतो तसाही सारणाचा गोळा टाकायचा कचोरीमध्ये. आणि असं मोदक कसं आपण हे करतो जुळवून घेतो कळ्या हे करून, तसं ते जुळवून घ्यायचं आणि नंतर ते दुमडायचं. तर तुम्ही पाहू शकता आपली वाटी तयार झाली. आता मी त्याच्यात सारण टाकले आणि ते बोटाच्या साहाय्याने जरा दाबून फोडून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित आपल्याला त्याची त्याला हे करता येईल, आपल्याला जुळवता येईल. तर असं बोटाच्या साहाय्याने दाबायचं आणि ह्याला चांगलं असं सेम मोदक आपण किंवा पुरणाचा उंडा कसा करतो ना तशा टाईप असं जुळवून घ्यायचं. आणि वरच्या साईडला जे थोडंसं येतं ना त्याला असं तिथल्या तिथंच त्याला असं मिटवायचं बोटाच्या साहाय्याने आणि तिथल्या तिथंच त्याला असं दाबायचं खाली. मग असं केलं का नाही आपली कचोरी तेलात फुटणार नाही. तर माझी एकही कचोरी तेलात फुटली नाही, तुम्ही पाहू शकता नंतर शेवटला. आणि तर अशा प्रकारे करून घ्यायची. तर आपल्या समोसा तळायला वेळ लागतो, पण कचोरी तळायला अजिबात वेळ लागत नाही. तर तुम्ही पाहू शकता. आणि कचोरी पण ना समोशासारखं मंद गॅसवरच तळायची असते, त्याला फुल गॅस करायचा नसतो अजिबात, म्हणजेच ती खस्ता होते. तर आता आपण त्याचे उंडा तयार करून घेतल्यास त्याला ना जास्त काही पुरीसारखं लाटायचं नसतं. दर हाताने ना फक्त त्याला असं थोडासा आकार द्यायचा, पुरी एवढा बास, एवढंच. याच्यापेक्षा मोठी करायची नाही, आपली कचोरी एवढीच असते साईजला म्हणून. तर आपली कचोरी तयार झाली. आता ही कचोरीने आपण तळायला घेऊ. तर मी तेल गरम करायला ठेवले. आपलं तेल ना असं जास्त पण कडक करायचं नाही. आपण कचोरी त्यात सोडली की बुडबुडी हवे इतकीच असावीत अशा प्रकारे. आणि आता बारीक गॅसवर हे तळून घेऊ. तर आता मी तेल थोडंच टाकलेलं आहे आणि कचोरी तळताना ना उलटण्याच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने असं तेल उडवायचं त्याच्यावर, म्हणजे एकाच साईडला ना एकाच टायमिंगला ना कचोरी खालून पण चांगली तळली जाते आणि वरच्या साईडनं त्याच्यावर आपण गरम तेल उडवल्यामुळे ना ती त्याची वरची साईड
पण चांगली तळली जाते आणि ती फुगती. तर उलटण्याने व्यवस्थित त्याला तेल उडविता येईना म्हणून मी चमचा घेतला. तर तुम्ही पाहू शकता आपली कचोरी अशी फुगायला लागली. आता ते कचोरी ना खाली वर असं करून चांगली मंद गॅसवर चांगली तळून घ्यायची. तर एक कचोरी तळायला की नाही बरोबर एक 5 मिनटं लागतात. 2-3 मिनटं खालच्या साईडनं, 2-3 मिनटं वरच्या साईडनं, 2-3 मिनटं, म्हणजे 5 ते 6 मिनटात आपली कचोरी बारीक गॅसवर एक कचोरी तळायला वेळ लागतो. तर मला एवढ्या 6 कचोऱ्या तळण्यासाठी अर्धा तास लागला. बाकीचे सर्व साहित्य ते गोळा करण्यास ते वेळ गेला. 1-2 तासात आपल्या कचोऱ्या ह्या तयार झाल्या, 1.5-2 तासात. तर मग अशा आता ना याला लालसर कलर येईपर्यंत तळायचं. 5-6 मिनटात ह्याला लाल कलर येतो. समोसाला वेळ लागतो पण कचोरीला अजिबात वेळ लागत नाही. तर तुम्ही पाहू शकता आपली कचोरी तळून तयार आहे. तर मी आता अशाच प्रकारे सर्व कचोऱ्या तळून घेते. तर माझी कचोरी कशी वाटली तुम्हाला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी आता दुसरी पण एक कचोरी तुम्हाला तळून दाखवते आणि सर्व कचोऱ्या तळून झाल्यानंतर त्यातली फोडून पण दाखवते कचोऱ्या तुम्हाला किती खास्ता झाल्यात ते तुम्हाला कळावं म्हणून. तर आता ही मी तुम्हाला बेसन पिठाची कचोरी दाखवलेली आहे. पुढे जाऊन तुम्हाला मी बटाट्याची कचोरी किंवा हिरव्या मटारची कचोरी त्या कचोरीच्या दुसरे पण प्रकार नक्की दाखवेल. तर आता सध्याच्याला मी बेसन पिठाचीच केलेली आहे कारण माझ्याकडे मटार ते अवेलेबल नव्हतं आता, म्हणून मी हीच केलेली आहे. नंतर कधी मटार सीझनमध्ये नंतर मटारची कचोरी नक्की दाखवेल मी तुम्हाला. तर याच्याबरोबर खाण्यासाठी आपण हिरवी मिरची तळून घेऊ. हिरवी मिरची स्वच्छ धुवून कोरडी करून त्याला उभे कट केले आणि तेलात तळून घेतली. गरम असतानाच त्याच्यावर मीठ टाकलं आणि आपली चिंचगुळाची चटणी जी आपण आधीच करून ठेवलेली आहे त्याचा व्हिडिओ पाहिलेला आहे तुम्ही. तर ती चटणी घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम कडक अशी खास्ता एकदम खुसखुशीत आपली कचोरी झालेली आहे. टेस्टला पण खूप छान झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मी अशी खटखट वाजते त्याच्यावर हे केल्यास. तर लवकर बोटाने त्याला वीजसुद्धा पडत नाही. तुम्ही पाहू शकता झाली की नाही परफेक्ट आपली हॉटेलमध्ये असते तशी. तर मग नक्की सांगा आवडली असेल तर कमेंटमध्ये. आणि आता याच्यातनं मी चिंचगुळाची चटणी टाकते आणि एन्जॉय करते. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करा आणि खा. तर आता ना मी दुसरी एक कचोरी ना तुम्हाला अशी मध्ये फोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता आता त्याच्यात ती कशी परफेक्ट झाली आतमधलं सारण ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तुम्ही पाहू शकता परफेक्ट एकदम सारण आपली कचोरी झालेली आहे आपली. तर मग नक्की सांगा कमेंटमध्ये